आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. गेल्या 2 महिन्यापासून नाशिकच्या अशोक खरातच्या कारनामे सतत चर्चेत येत आहे. आत्तापर्यंत त्याला 5 गुन्ह्यात पोलिसांनी कोर्टासमोर उभा केलं होतं आणि शक्यता आज परत 6व्या गुन्ह्यात त्याची पोलीस कस्टडी मागतील अशी शक्यता आहे. अशोक खरातनं हे आज त्याचं साम्राज्य उभं केलं नाही, तर त्यानं जवळपास 1.5 दशकापासून तो हे कारनामे करत आलेला आहे आणि त्यानं लावलेल्या जाळ्यात अनेक राजकारणी अनेक मोठी धेंडा अडकलेली आहे आणि आता त्या सर्वांच्या मनात आपलं काय होणार अशी सततची धास्ती आहे आणि ती दिसून पण येत आहे. अशोक खरातच्या या प्रकरणात सर्वात प्रथम बळी गेला तो राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा पुण्याच्या रुपाली चाकणकर यांचा. रुपाली चाकणकर यांच्यावर अशोक खरात जे काही करतो त्याबाबत वेगवेगळे आरोप आहेत, परंतु त्या अशोक खरातची जी देवस्थानाचं ट्रस्ट आहे त्या देवस्थान ट्रस्टच्या एक संचालिका आहे. त्याचबरोबर त्यांच्या नावानं शिर्डीची समता पतसंस्था, त्यानंतर सिन्नरची पतसंस्था या संस्थेत खाती आहेत आणि त्या खात्यावर प्रचंड अशी मोठी उलाढाल झालेली आहे. आणि ज्यावेळेस प्रारंभी अशोक खरातचं प्रकरण उघडकीस आलं आणि रुपाली चाकणकर यांच्यावर आरोपाच्या फैरी झडू लागल्या, त्याच वेळेस मग त्यांना मुख्यमंत्री आणि त्या ज्या पक्षात काम करतात त्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना राजीनामा द्यावयास लावला. त्यांनी राजीनामा पण दिला आहे. म्हणजे अशोक खरातच्या ह्याच्यात खऱ्या अर्थानं पहिला राजकीय बळी ठरल्या त्या रुपाली चाकणकर. त्यानंतर शिर्डी येथील समता संस्थेचं आणि ह्या भोंदूबाबा अशोक खरातचं वेगळं असं गुळपीठ होतं. त्यानं तो अनेक खात्यांचा वारसदार होता आणि अशी 1-2 नव्हे तर 100च्या वर खाती या समता पतसंस्थेत होती आणि या खात्याहून प्रचंड अशी उलाढाल अशोक खरातनं केली. परंतु या समता पतसंस्थेचे संस्थापक असलेले आणि महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष असलेल्या काका कोयटे यांच्यावर पण आता बालंटी येतं काय अशी चर्चा सुरू झाली. अनेकांनी त्यांच्या राजीनाम्याची आणि त्यांच्यावर पण कारवाई करा असेही आरोप केले. हे सर्व पाहता गेल्या आठवड्यात काका कोयटे यांनी प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळं आपण महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे असं स्पष्ट केलं आणि तसा राजीनामा आपण फेडरेशनकडे पाठवून दिला आहे. तो राजीनामा मंजूर पण झाला आहे. म्हणजे याचा अर्थ अशोक खरातमुळं काका कोयटे त्यांचा बळी गेलेला आहे हे मात्र नक्की. काका कोयटे निरपेक्ष भावनेनं वगैरे काम करत होते की नाही की अशाच भोंदूगिरी करणाऱ्या किंवा लबाड माणसाला खाती उघडून देऊन त्यांच्यामार्फत आपल्या पतसंस्थेचा प्रभाव वाढवत होती की काय असं शंका घेण्याइतपत अशोक खरातचं प्रकरण समता पतसंस्थेच्या बाबतीत आहे असं म्हणावं लागेल.
एकंदरीत आता अशोक खरातनं जी काय नावं सांगितली आहेत त्यात एक नाव होतं एका उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याचं, ज्याचं डेप्युटेशनवर मंत्रालयात तो काम पाहत होता. हे सर्व प्रकरण पुढे येते असं दिसताच राज्य सरकारनं त्याचं डेप्युटेशन रद्द केलं आहे आणि त्याला मूळ जागेवर काम करण्यास भाग पाडलं आहे. याचा अर्थ त्याचाही यात बळी गेलाच आहे. अनेक बड्या अधिकाऱ्यांची रंगेल अशी व्हिडिओज अशोक खरात करत असे आणि त्या व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमक्या देत शक्यता पैसेही त्यांच्याकडून काढत असावा असं दिसतंय. अशोक खरातला मोठं होण्यात, त्याला सहकार्य करण्यात अनेक बडे अधिकारी, त्यात मग महसूलमधले असतील, पोलीसमधले पण आहेत आणि मोठे राजकारणी पण त्याची तळी उचलत होते. असंच एकंदरीत आजपर्यंतच्या जी प्रकरण काही बाहेर आलं आहे त्याचं त्यावरून दिसते. यात त्याच्या ट्रस्टचा उपाध्यक्ष असलेला डॉक्टर शेळके याची परवा समृद्धी महामार्गावर अपघातात तो आणि त्याची पत्नी यांचं निधन झालेलं आहे. मग त्यानं सर्व गोष्टी डोक्याच्या वरून जात आहेत हे पाहून आपणहून गाडीला धडक दिली की दुसऱ्या डोक्यात काही अनेक विचार असल्यामुळे त्या ह्याच्यात गाडी जाऊन त्या कंटेनरवर धडकली. हाही तपासाचा भाग असू शकणार आहे आणि अनेकांना त्यातून वेगवेगळे प्रश्न निर्माण पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता बघूया आज नाशिक कोर्ट अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावत आहे की परत पोलीस कोठडी देते याकडं सर्वांचं लक्ष असणार आहे. IPL शनिवारी नुसता धावांचा पाऊस फलंदाजांनी पाडला, मात्र रविवारी गोलंदाजांनी फलंदाजाला मोकळीक दिली नाही आणि त्यामुळंच दोन्ही सामने कमी धावसंख्येचे झाले. पहिल्या सामन्यात पंजाबनं चेन्नईला पराभूत, तर दुसरा सामना हा फार अटीतटीचा असा झाला. कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ जॉईंट्सचा मधील हा सामना मग थेट 20 षटकात निकाल लागू शकला नाही. त्यामुळं सुपर ओव्हरमध्ये गेला आणि सुपर ओव्हरचे पण 2 राऊंड खेळावे लागले. त्यावेळेस कुठं कोलकाता नाईट रायडर्सला दुसऱ्या सुपर ओव्हरच्या याच्यात विजय प्राप्त करण्यात यश आलं. तसं पाहिलं तर कोलकाता नाईट रायडर्सनं 7 बाद 155 धावा केल्या होत्या, तर लखनौनं 20 षटकात 8 बाद 155 धावा केल्या होत्या. हा अटीतटीचा सामना नेमका निकाल काय येतो याकडं प्रेक्षक अगदी उत्साहानं पाहत होते आणि बऱ्याच दिवसांनी कोलकाता नाईट रायडर्सला सुपर ओव्हरमध्ये का होईना सामना जिंकता आला. असे थोडं हा सामना क्रमांक 38 होता. आज संध्याकाळी 7:30 वाजता सामना होईल, त्याचा निकाल आपल्याला रात्री 11:30च्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. आज तुर्तास एवढंच. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.